नमस्कार, मी अश्लेषा शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत करते। आपण सध्याचा काळ जर बघितलं तर संपूर्ण जगामध्ये अराजकता फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे। याची सुरुवात रशिया युक्रेनच्या युद्धापासून झाली। बांगलादेशमध्ये हिंसाचार झाला, भारत पाकिस्तानचे युद्ध झालं आणि आता नेपाळमध्ये सुद्धा युवकांनी आंदोलनं सुरू केली आहेत। सध्या चंद्रग्रहण देखील होऊन गेलं। तर या सगळ्या घटनेकडे ज्योतिषशास्त्र काय सांगतं यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत ज्योतिषाचार्य अमित विभुते। आपण त्यांच्याचकडनं या संपूर्ण स्थितीबद्दल जाणून घेऊयात। नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं आजच्या विशेष मुलाखतमध्ये। माझा पहिलाच प्रश्न आहे सर तुम्हाला, जगात सध्या अराजकता खूप माजत आहे। याची सुरुवात रशिया युक्रेनच्या युद्धापासून झाली, नंतर बांगलादेश झालं, भारत पाकिस्तानचं युद्ध झालं, अमेरिकेमध्ये टेरिफचं झालं, अफगाणिस्तान झालं आणि आता नेपाळमध्ये सुद्धा आंदोलनं सुरू आहेत। तर या सगळ्याकडे एक ज्योतिषशास्त्र म्हणून तुम्ही कसे बघता? बरं, 21 ऑगस्ट 2021 ला कोरोनाचा पिरियड सुरू होता। तेव्हा ही पोस्ट मी टाकली होती की 23 ते 25 या कालावधीमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये हिंसाचार होईल। जे आता आपण त्याला प्रोटेस्ट म्हणतो, कोणी सिव्हिल वॉर म्हणतं। सिव्हिल वॉर म्हणालं की साधे सिव्हिलियन्स रस्त्यावर आले आणि युद्धजन्य परिस्थिती आणि त्यांच्या देशातच, म्हणजे बांगलादेशच्या पंतप्रधानांना भारतीय पंतप्रधानांना मदत मागावी लागली। त्याच्यामुळे केवळ ते बांगलादेश सोबत झालं का आता असं नाही आहे, ते नेपाळ सोबत झालं, ते म्यानमार सोबत झालं, रशिया युक्रेन झालं, आता फ्रान्स सोबत झालेलं आहे, स्पेनमध्ये झालं। तर केवळ हा भारतापुरता सीमित विषय आहे का? तर असं बिलकुल नाही आहे, हा ओव्हरऑल ग्लोब पुरता आहे। आपण 21 ऑगस्ट 2021 ला ही पोस्ट टाकली, त्याच्यामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे की काय काय होणार आहे। त्याच्यामुळे रशियामध्ये युद्ध झालं, त्याच्यात आपण सांगितलं की त्याच्यामुळे वॉरफेअर मधली कॉम्पिटिशन वाढल्यामुळे जगामध्ये युद्धजन्य स्थिती होणारच आहे। तर वॉरफेअरचा फायदा कोणाला आहे? जगात सगळ्यात जास्त युद्ध सामुग्री विकणारे देश कोणते आहे? तर तुम्हाला जर मी विचारलं तर तुमचं एकच उत्तर राहणार, एक अमेरिका, दुसरं रशिया। ठीक आहे, तर जगामध्ये जे मॅन्युप्युलेट करत आहे ग्लोबल पॉलिटिक्स, ते हे दोन देशच मॅनेज करतात आहे ग्लोबल पॉलिटिक्स। कधी भारताला जवळ घेतात, कधी पाकिस्तानला जवळ घेतात, असं बरंच काहीतरी होत आहे। आणि हे सगळं आपण मेन्शन केलेलं आहे की त्याच्यामध्ये ग्लोबल डिझास्टर होणार आहे आणि भारत सुद्धा त्याच्या परिणामांपासून वाचणार नाही आहे। ठीक आहे, का बरं म्हटलं? कारण आपले बरेच लोक विदेशात काम करतात, एक्सपोर्ट इंडस्ट्री आहे, इम्पोर्ट काही पार्ट करतात, त्याच्या सेमीकंडक्टर्स आहे, असे खूप सारे पार्ट्स आहेत जे फार गरजेचे पार्ट्स आणि जे भारतात बनत नाहीत आहे सध्या। तर भारत स्वयंपूर्ण होण्याच्या आधी ही सिच्युएशन घडवण्यात आली आहे असं मी म्हणतो। कोणते फोरकास्ट आपण टाकले होते? तर ग्रहताऱ्यांचा परिणाम होत नाही का? तो होतो। तर आपण जर असं म्हणायचं असेल तर काही भाग ग्रहताऱ्यांचा पण आहे आणि काही भाग ही वर्तमानकालिक परिस्थितीचा सुद्धा आहे की नाही? म्हणजे तुला एखाद्याला मदत करायची असेल, तुझी खूप चांगली वृत्ती आहे, ग्रहताऱ्याने तुझं मन खूप चांगलं बनवलं आहे, तुला असं वाटतं की आता मला मदत करायची आहे, पण तुला हे माहिती आहे की एखाद्याला मदत केल्याने त्याचा शत्रू तुझ्यावर आक्रमण करणार आहे, तुझं आयुष्य धोक्यात येणार आहे। तर तुझी चांगली जरी वृत्ती असेल, त्याचा तर तू वाईट अशातला भाग नाहीये, पण तुला पहिले स्वतःच्या जीवाची काळजी आहे ना, तेव्हा तू मदत करू शकणार नाहीये। त्याच्यामुळे ग्रहताऱ्यांच्या परिणाम हा त्या वृत्तीवर होत असतो, पण त्या वृत्तीला पोषक वातावरण आहे का हे पहिले बघितलं जातं। ग्लोबल इमोशन बघतो आपण, आहे की नाही? तर ग्लोबल इमोशनवर काम करतो आपण। तर ह्या सगळ्या ज्या परिस्थितीचा जगावर परिणाम होत आहे, सगळीकडे जे हिंसाचार होत आहे, आता हे हिंसाचार कुठे झाले? एक फ्रिक्वेन्सी बघू, कुठे झालं? श्रीलंका झालं, पाकिस्तान झालं, नेपाळ झालं, म्यानमार झालं, बांगलादेश झालं, हे भारताच्या अवतीभोवती होत आहेत। हे फोरकास्ट टाकण्याचं कारण काय? मग प्रत्येक जणांनी देशाला त्याच्या त्याच्या ज्ञानातून आणि त्याच्या त्याच्या कार्यक्षेत्रातून काय मदत करता येईल ती करायला पाहिजे। या दृष्टिकोनातून आपण फोरकास्ट टाकत असतो। कोणत्याही देशाला त्या त्या देशासाठी काम करण्यासाठी एक पॉलिसी इम्प्लिमेंटेशनसाठी 3 वर्ष पाहिजे। आपण 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष आधी अगोदर पोस्ट टाकत असतो, पण कोणत्या पिरियड पासून कोणत्या पिरियड मध्ये होणार आहे हे सांगून, घटना घडल्यावर 100 ज्योतिषी सांगतील ऐसा होने वाला है, वैसे होने वाला है, फिर 4 साल पहिले कोणी बघा कोणत्याही देशात एखादी घटना घडते, ठीक आहे, तर ती घटना घडण्याच्या आधी थोडा अंदाज आला पाहिजे, कारण त्यांनाही काम करायला ऍक्शन घ्यायला टाइम पाहिजे ना। आता कसं आहे, डॅमेज कंट्रोल होत आहे, पण डॅमेज कंट्रोल करण्याची सिच्युएशन काय येते?
कारण ती घटना होऊन गेली आहे. आता त्याचे पडसाद होणार आहे. आता भय निर्माण झालाय. आधी याच्यावर काम केलं गेलं असतं तर भय निर्माण नसतं झालं. ठीक आहे, तर ऍक्शन्स घेण्याला स्कोप पाहिजे. म्हणून ग्रहतारांचा परिणाम नाही होत का, होतो ना, पण तो एका दिवसात नाही होत. त्याला अभ्यास करावा लागतो की मासमध्ये कोणती प्रवृत्ती निर्माण होणार आहे. तुम्ही या गेल्या 3-4 वर्षात जर बघितलं असेल तर ऍक्सिडेंट्सच्या घटना वाढल्या आहेत. लहान लहान गोष्टीवरनं मर्डर्स वाढले आहे. रस्त्यावर लहान लहान गोष्टीवरनं तंटे वाढले आहे. लोक चिडून राहिले आहे की नाही. दुरावे वाढतात आहे. अतिशय एकदम प्रेम पण होत आहे. त्या प्रेमात नैराश्य आल्यामुळे विविध घटना पण घडतात आहे. व्यभिचारी घटना खूप घडायला लागल्या आहेत आधीच्या तुलनेमध्ये. मी असं म्हणत नाही की आधीच्या काळात झालं नाही ना आता होत आहे, असं नाही. पण त्याची जी तीव्रता आहे, ती तीव्रता ही कंटिन्युअसली सातत्याने वाढत आहे. तुम्ही बघत आहे जे नॅचरल डिझास्टर्स पाहतो, याच्या आधी नाही झालं काय, झालं लँडस्लाइड्स पण झाले, मडस्लाइड्स पण झाले, पण कंटिन्युअसली पंजाब सारखा याच्या 70 वर्षानंतर एवढा मोठा पूर आलाय. त्याच्यानं निसर्ग सुद्धा कोपलाय. ठीक आहे, तर ही जी कोपिष्ट होण्याची जी भावना आहे ती केवळ माणसात आहे का? जे पिंडी ते ब्रह्मांडी आहे ना. आपण तुम्ही काश्मीर चांगलं का वाटतं, तिथे थंड वाटतं आहे ना, म्हणजे थंड मानसिकतेच्या लोकांजवळ राहायला आपल्याला सामान्यतः आवडतं. तर प्रकृतीच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्तीमध्ये त्या वातावरणात जाऊन येत असतात. तर आपण ज्या निसर्गात राहतो तर त्या निसर्गाचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते माणसांवर परिणाम करत असतात. तर द युनिवर्स इज ट्रॅव्हलिंग थ्रू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस. तुझ्याकडे कोणतीही जी गोष्ट असते, न्यूक्लिअर फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कोणती गोष्ट पृथ्वीवर टिकून काय, कारण विश्वामध्ये ग्रॅव्हिटेशन आहे. आणि कोणती गोष्ट ट्रान्सफर करता आपण ते ऍड येते, चुंबकाला वायर लावतात लाईट जळतो. म्हणजे एव्हरी इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड. सगळे जुळलेले आहे एकमेकांशी. हे जुळलेल्या लोकांमध्ये जे इलेक्ट्रिक सिग्नल्स जायचे आहे ते कोणत्या स्वरूपाचे आहे हे प्रकृती ठरवत असते. तर मास लेवलला आत्ता 2020 नंतर शनीची, राहूची जी पोझिशन आली आहे ती पोझिशन अशी आली आहे की जागतिक स्तरावर जेव्हा जेव्हा विश्वयुद्ध झाले, महायुद्ध झाले, ही स्थिती आलेली आहे. आता महायुद्ध एका 2 व्यक्तीमध्ये वैयक्तिक युद्ध नसतं, ते 2 देशांचं युद्ध असतं. म्हणजे सामान्यतः जी प्रवृत्ती असते ती प्रवृत्ती अनैतिकतेकडे जात असते. आता अनैतिक दृष्टीने मला जर प्रबल व्हायचं आहे, माझं आधिपत्य सिद्ध करायचं आहे, ही जर भावना त्या देशांच्या जे नेते आहेत त्या नेत्यांमध्ये जर पर्क्युलेट झाली, त्याच्यामध्ये जर ती भावना विकसित झाली, तर आपण एका पोस्टमध्ये म्हटलं तर विस्तारवाद, एकमेकांवर कुरघोडी करणं, ठीक आहे, आणि स्वतःचं आधिपत्य सिद्ध करणं, ठीक आहे, ही भावना वेगवेगळ्या देशांच्या राजनेत्यांच्या मनामध्ये घर करेल. आणि या कुत्सित भावनेमुळे हे विश्व अस्थिर होईल. हे 2020 मधलं फोरकास्ट आहे माझं. आज विस्तारवाद, हुकुमशाही, स्वतःची शक्ती सिद्ध करणं, म्हणून आज इतके वर्ष झाले अजून युक्रेन रशिया थांबलं नाही आहे. ते अझरबैजानचे युद्ध आहे ते थांबलं नाही आहे. इथे इराण, त्याच पोस्टमध्ये आपण एक म्हटलं आहे की मिडल ईस्टची एक चूक आणि ईस्टर्न नेशन मध्ये जे युद्ध होणार आहे ते ग्लोबल डिझास्टर आणणार आहे. ही 21 मधली पोस्ट आहे. तर मिडल ईस्टमध्ये एक चूक झाली, इराणकडनं केल्या गेली. त्याच्यानंतर इस्रायलनी आता जे काही केलं आहे प्रचंड, म्हणजे इस्रायलमध्ये झालं नाही असं म्हणत नाही आहे, पण इस्रायलने इतके लोक मारलेत, ठीक आहे, आणि इराणच्या त्या वागण्यामुळे जे झालं आहे, ठीक आहे. तर या सगळ्यांचा परिणाम कोणाला भोगावा लागत आहे, तर पूर्ण पृथ्वीला भोगावा लागत आहे, ठीक आहे. तिथे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध, किती लोक मारले गेलेत, सैनिक मारले गेलेत, तर किती मोठ्या प्रचंड प्रमाणात जीवितहानी होत आहे. तर ग्रहताऱ्यांचा जो परिणाम असतो तो काय, कोणत्या स्वरूपाने होतो, तर लोकांमध्ये जी कुत्सित भावना आहे, जी कुत्सित भावना, हिंसाचार जागतो. अहम संपला की हम सुरू होतो, ठिकाणी हिंसा सुरू होते, इगो आलाय. हा, मग मी माझा अहम फुलफिल करण्यासाठी, तो पूर्ण करण्यासाठी शेवटी मी बळाचा वापर करतो. जेव्हा संबंधांमध्ये आधिपत्याची भूमिका येते तेव्हा हिंसाचाराची इच्छा पण होते. नवरा बायकोंचा आपण म्हणतो की तू माझं ऐकलंच पाहिजे, की ही म्हणते तू माझं ऐकलंच पाहिजे, आणि तेव्हा ऐकत नाही तेव्हा मग हिंसाचाराची भूमिका येते, तू ऐकत कसं नाही माझं, आहे की नाही. तेव्हा संबंधांमध्ये अधिकाराची भावनेच्या वर आधिपत्याची भावना येते, ठीक आहे, त्यावेळी हिंसाचार वाढतो. तर पृथ्वीवर पण काय होत आहे, तर क्रोधी नाम संवत्सर सुरू जेव्हा झालं तर विश्वभर आपलं पंचांग काय इतकं प्रभावशाली आहे, कारण क्रोधी नामक संवत्सर जेव्हा सुरू झालं त्या क्षणी जगामध्ये क्रोध वाढणं सुरू झालं. क्रोधाग्नी पेटदामनी विवेक बुद्धी जाते जळून, ठीक आहे ना, घडते पापी हातुनी.
विवेकबुद्धी संपली की हातातून पाप घडायला लागतात. आता या सगळ्या देशांची विवेकबुद्धी मेली का? आहे की नाही? तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किती लोक बळी जात आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली. ठीक आहे. तर जेव्हा क्रोध पेटतो तेव्हा नैतिकता आणि अनैतिकता संपते. तर ग्रह काय तयार करतात? तर तुमच्या विचारामध्ये अनैतिकता तयार केली त्यांनी. शनी आणि राहूचं जे कंजंक्शन सुरू झालं आता, ठीक आहे, त्यांच्या प्रभावामध्ये जसे जसे प्लॅनेट येत आहे तसं तर विश्वस्तरावर हे सगळे परिणाम होत आहे की नाही? इट हॅज इज ओन व्हायब्रेशन. आपण म्हणतो एक क्रिस्टल, आता तू पाहते पायराईट घालतात कोणी रोज क्वार्ट्ज घालतात. हे प्युअर क्रिस्टलमध्ये जेव्हा एखादी इम्प्युरिटी येते तेव्हा त्याची क्वालिटी बदलायला लागते. एक विचार हे क्लिअर एंटिटी आहे. त्याच्यामध्ये एखादा विषय चांगला आला तर माणूस चांगला वागेल, चुकीचा आला तर चुकीचा वागेल. त्या विचारांसोबत चांगल्या किंवा वाईट गोष्टी ह्या जेव्हा सरमिसळ करायला लागतात तर त्याच्या अनुषंगाने त्या माणसाच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. तर तो तसा वागत असतो, तसा बोलत असतो, आहे ना. तर हे जितके पण देश आहे, या देशाचे जे राजे आहेत ते सगळे राजे हम करे सो कायदा आणि मीच राजा. लोकांनी तुम्हाला त्यांच्यासाठी पाठवलंय. तुम्हाला काय वाटतं हे लोकांसाठी तितकं महत्वाचं नाही आहे. त्यांना जे वाटतं त्याच्यासाठी पाठवलंय. सगळे राजकारणी विसरले. ठीक आहे. म्हणजे धर्मासाठी देश नाही आहे, देश राहावा म्हणून धर्म आहे. एखाद्या जंगलातल्या एका माणसाला, सुशिक्षित माणसाला तर बिल्डिंग बांधायला लावली, ती त्याला बांधता येईल का? पण त्याचं ज्ञान द्यावं लागेल. ते ज्ञान मिळेल, त्या ज्ञानाचा वापर करून ती गोष्ट बनवेल. आहे की नाही? पण तुम्हाला ज्ञानच नाही आहे तर धनार्जन कसं होईल? जगणार कसे? माणूसच जगणार नाही, धर्म जगेल का? नाही जगेल. हे माणूस पैसा कमवत असताना, तो सामाजिक आयुष्य जगत असताना त्यांनी नीट राहावं यासाठी धर्म आहे. ठीक आहे. धर्म इज अ सेट ऑफ प्रोटोकॉल. आता धर्मयुद्ध झालं. धर्मयुद्ध म्हणजे काय? तर पांडवांसोबत अन्याय झाला आणि कौरवांनी केला. आता एकच जातीचे लोक होते ना, एकच धर्माचे लोक होते ना, क्षत्रिय वर्ण होता ना. ठीक आहे. मग या दोघांमध्ये धर्मयुद्ध का झालं? तर धर्माचं नाव आहे धर्मपीठ, न्याय. जिथे न्याय मिळतो तो धर्म, तो न्यायाने राहणं शिकवतो तो धर्म. तर समाजात वावरत असताना धर्माने राहावं म्हणून तो धर्म स्थापन करण्यात आलेला आहे. पैसे कमवताना, एकमेकांशी वागताना, बोलताना, घरात राहताना, नाते जगताना, समाजात वेगवेगळ्या स्तरावर तुमची वेगवेगळी भूमिका असते. ती भूमिका योग्य निभवण्यासाठी तो धर्म आहे. आणि धर्माला नाव असायलाच नको, कारण तो सेट ऑफ रूल आहे. धर्मयुद्ध म्हणजे न्यायाचं युद्ध होतं, जे पांडवांना मिळवून द्यायचं होतं कृष्णाला. ठीक आहे. सो धर्माची व्याख्याच बदलली. त्याच्यामुळे ग्रहांचा परिणाम कसा होतो? तुम्ही आता एका काळी देश हा आपला आहे आणि सगळे आपले आहे या भूमिकेतनं मीच म्हणजे देश आहे आणि मला जे वाटतंय तेच म्हणजे देशाच्या विकासासाठी मूलभूत गरज आहे, हे प्रत्येक देशाच्या राजाला वाटायला लागलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे जेव्हा मीपणा येतो तेव्हा अहम येतो. त्या अहमतनं आधिपत्याची भूमिका येते आणि त्या आधिपत्याच्या भूमिकेनं त्याग नावाची गोष्ट संपून जाते. आई त्याग करते म्हणून मुलं तिच्यासाठी पाठेल ते करतात. पण जर आईची त्यागाची भूमिका संपली, वडिलांची त्यागाची भूमिका संपली, तर मुलं तो विचार करेल का त्यांना घेऊन? तर हे जे ग्रह आहेत, हे ग्रह काय करतात विश्वभर, ही फोरकास्ट टाकण्याचा गरज का होती? कारण ही भूमिका वाढत जाणार आहे, अनैतिक विचारांकडे जाणार आहे. तर धर्माच्या विरोधी विचारांची निर्मिती होणार आहे, जिथे व्यापकता राहणार नाही आणि जिथे माणुसकी जिवंत नाही राहणार आहे की नाही? मी महत्वाचा आहे, माणूस महत्वाचा नाही आहे. मनुष्य, मन आणि ईश हे एक आहे. त्याच्यामुळे ईश्वराला जपायचं असेल तर मनाला जपावं लागेल. ठीक आहे. ही भूमिका संपत आली आहे आणि आता शनी आणि राहूचं जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे व्हर्च्युअलाइज थॉट करत आहे लोक. त्यांना स्वतःला असं वाटत आहे वेगवेगळ्या देशांना की आम्ही हे केलं तर आमच्या देशाचं बरं होईल, पण ते ऍक्च्युअली ते नुकसानदायी होत आहे. त्याच्यामुळे ग्रहांचा जो परिणाम झाला आहे शनी आणि राहू, तर ते मोमेंट आता 2021 पासून सुरू झालं आहे 2030 पर्यंत, की जिकडे पृथ्वी विध्वंसाकडे जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मनात काय येत आहे तुम्हाला माहित असतं. त्याच्यामुळे करायचं की नाही करायचं यासाठी पहिले सत्सद विवेक बुद्धी वापरली पाहिजे, की किती नुकसान होत आहे, माझी काय प्रतिमा तयार होत आहे. तुमच्याकडे तुम्हाला जर एखादे माणूस काम देत असेल तर तुम्ही XYZ नाव आहे म्हणून नाही देत, तुमची एक प्रतिमा तयार होते. इंटरव्ह्यू घेताना एक इमेज तयार होते. त्या इमेजला समजून लोक काम देतात की नाही हा मला असं वाटतं योग्य माणूस आहे, तर आपण इमेज तयार करतात. सध्या इमेज खराब होण्याचा योग सुरू आहे देशातल्या वेगवेगळ्या सत्ताधारी लोकांचा. त्याच्यामुळे ग्रहांचा परिणाम होतो, 100% ग्रहांचा परिणाम होत आहे. शनी, राहू आणि त्यासोबत गुरुचं जे कंजंक्शन सुरू आहे ते पुढचे 2031 पर्यंत,
तर कंजंक्शन म्हणजे दृष्टियोग आहे, त्रिएकादशिक आहे, नवपंचमयोग आहे, एक पिरियड असतो हा. गुरु आणि शनीच्या गोचरीचा, राहूच्या कंजंक्शनमध्ये, राहूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तो करेक्ट सुरू नाही आहे. तर जो 2019 पासून सुरू झालाय अप टू, म्हणजे तिकडनं कोरोना झाला तरी पूर्ण जग अस्वस्थ होतं. कोरोना संपला, रशिया युक्रेन वॉर सुरू राहिली, रशिया युक्रेन वॉर सुरू झाली, इराण आणि तुमचं इस्रायल सुरू झालं, ते होत नाही तर अमेरिकेने उडी मारली इकडे. तर तुम्ही ओव्हरऑल तिकडे 4 मार्चला आपण एक पोस्ट टाकली होती की भारताने लगेच युद्धासाठी तयार राहायला पाहिजे, आणि एक्झॅक्टली एप्रिल महिन्यात ते तसं झालं. ठीक आहे, म्हणजे भारताचं युद्ध झालं. पण भारताने सत्सद विवेक बुद्धी वापरली त्या दिवशी. किती नुकसान झालं पाहिजे, तुम्ही कसं दाखवताय त्यांच्या कृतीला, हे फार महत्वाचं आहे. का भारताच्या लोकांचा बळी गेला पाहिजे. आपण युद्ध जिंकलत असतो, पण कोणत्या कॉस्टवर जिंकायचं आहे, लोकांना मारून जिंकायचं आहे का? कधी कधी एक स्टेप मागे घेणे ह्याचा अर्थ चुकीचं करणं होत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे दृष्टिकोन बदलणे फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. ग्रहताऱ्यांचा परिणाम तुमच्या मनावर होतो, आणि हे जे काही जग तुम्ही रचलंय ते सगळं मनासाठी रचलंय. साधी कार चालवणी होणार आहे, पण तुमच्या मनाला वाटतं की अजून माझ्याकडे काहीतरी मोठं पाहिजे. आता साधी कार पण इकडून तिकडे नेणार आहे आणि मोठी कार पण इकडून तिकडे नेणार आहे. पण तुमच्या मनाला जशा गोष्टी आवडतात, भले ते कॅल्क्युलेटेड असो की अनकॅल्क्युलेटेड, पण त्यांनी तुमच्या मनाची संतुष्टी होते म्हणून तुम्ही करता. तर त्या ग्रहांचा परिणाम जागतिक स्थितीवर लोकांच्या मनावर फार वाईट झालाय, आणि 2029 पर्यंत राहणार आहे. अच्छा, सध्या हे जे सगळं सुरू आहे याचा भारताच्या फायनान्शियल कंडिशनवर आणि एकूणच व्यवसायावर या सगळ्याचा काय परिणाम होऊ शकतो? 100% ऑलरेडी झालेला आहे. म्हणजे तुम्ही जर भारताचा जर एक्सपोर्ट म्हणाल तर भारताचा एक्सपोर्ट कमी झालाय कम्पॅरेटिव्हली चायनाच्या एक्सपोर्टच्या. ठीक आहे, आता तो कसा कमी झाला? ठीक आहे, तर तुम्ही टेरिफ लादलं. अल्टिमेटली काय होतं की मला मॅन्युफॅक्चरिंग जर करायचं आहे तर मी हा विचार करतो की यांनी माझ्यावर टेरिफ लादलं तर मला टॅक्स म्हणून जी किंमत भरावी लागणार आहे आणि वर्किंग कॅपिटल म्हणून माझ्याकडे जी उरणार आहे ते एक प्लॅनिंग आहे ना. तर अल्टिमेटली मला तेवढा तर पैसा मॅनेज करायचाच आहे. त्याचा परिणाम का नाही होणार? जगभरात जर युद्ध सुरू राहील तर तिकडे जी माझ्या मटेरियलची डिमांड आहे ती डिमांड वाढणार आहे की कमी होणार? तर कमी होणार आहे. कारण जर युद्धजन्य स्थिती होणार आहे तर तिकडे ट्रान्सपोर्टेशनवर परिणाम होणार आहे अल्टिमेटली. आपण साधं एक उदाहरण घेतलं तर युकेचं एक जहाज होतं जे इराणच्या कोस्टल एरियातनं जात होतं, ते इराणच्या युद्धनौकांनी उडवून टाकलं. ठीक आहे, तर भारतीय अर्थव्यवस्थेवर का नाही परिणाम होणार? 100% आपण त्यात लिहिलं पण नाही त्या पोस्ट. भारतीय अर्थव्यवस्था ही त्याचा एक पार्ट राहणार आहे. का बरं? मार्केट डाऊन झालं नाही का? 80,000वरून 72 पर्यंत गेलं नाही का? गेलं ना. आणि अजूनही 82, 83, 80, 79 आणि परत 79वरनं 81, 82 या लेवलला येत आहे. हे तर शेअर मार्केट विषय झाला. पण आता काही 100 टन तांदूळ वापस पाठवला भारतात. जे सुरतमधली जी फॅब्रिक इंडस्ट्री आहे, कापड उद्योग आहे, तो माल रिजेक्ट करण्यात आला बिकॉज ऑफ टेरिफ. का नाही होणार? 100% होईल. तुम्ही टेरिफ लावलं, ज्या भारतीय IT कंपन्या आहे त्यांच्या सर्व्हिसलाही ते प्रॉडक्ट समजतात, त्यांच्यावर लागणारं जे टेरिफ आहे, ठीक आहे, त्याचा बोजा तर वाढणारच आहे की नाही. ॲट द सेम टाईम तुम्ही ज्या बाहेरनं ज्या मागवत आहे भारतामध्ये वस्तू, ठीक आहे, त्याच्यावर पण परिणाम झाला. या सगळ्या युद्धामुळे काही वस्तू आपल्याला इझिली अवेलेबल होत आहे जे आपले मित्र राष्ट्र आहे, आणि काही वस्तू आपल्याला इझिली अवेलेबल होत नाही कारण ते आपले शत्रू राष्ट्र आहे की त्यांच्यात सबत आहेत. सेमीकंडक्टर इंडस्ट्री त्यातलाच एक पार्ट आहे. तर ज्या प्रमाणामध्ये जर्मेनियम 70% जगाच्या चायना होल्ड करते, तर ती जरी किती दाखवली असली आपली मित्र आहे, तरी आपले माननीय पंतप्रधान भारतात आल्याच्या नंतर लगेच त्यांनी शेतकी उद्योगांवर टॅक्सेस लावले. आता शेतकी उद्योगावर टॅक्सेस लावले म्हणजे शेतकऱ्याचं बजेट वाढलं, त्यांना जे मटेरियल पाहिजे ते वाढलं, तर अल्टिमेटली इकॉनॉमीवर परिणाम होणार. आपण हेच तब्बाकीदामध्ये टाकलंय. तर ग्रहताऱ्यांच्या परिणाम त्यांच्या विचारांवर होतो लोकांच्या. लोक एकमेकांविषयी काय विचार केले पाहिजे, एक स्वकेंद्रित विचार आहे आणि एक समाजकेंद्रित विचार आहे. तर समाजकेंद्रित विचारावर स्वकेंद्रित झाले, आसुरी झाले, तर आसुरी वृत्तीचा प्रभाव वाढत आहे पृथ्वीवर. त्याच्यामुळे मी फक्त स्वकेंद्रितून विचार करतोय. पण हे लक्षात नाही येत हे स्वकेंद्रित होताना की मी पण त्याच एक सिस्टमचा भाग आहे. ठीक आहे. सो भारतावर का नाही परिणाम होणार? भारताचे जितके एक्सपोर्ट आहे ते एक्सपोर्ट जर कमी होणार आहे तर माझं इनडायरेक्टली माझं मॅन्युफॅक्चरिंग कमी होणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग कमी झालं तर रॉ मटेरियल मी कमी कन्झ्युम करणार आहे. जे रॉ मटेरियल वेंडर्स होते त्यांचा पण याचे इफेक्ट होणार आहे. अल्टिमेटली अल्फा लावलेली सँडविक सारखी कंपनी पुण्याला होती गेल्या 4-5 वर्षात. बघा, आधी असं होतं की त्यांना लेबर पाहिजे असायचे, लेबर मिळत नव्हते. आणि लेबर बाहेर बसलेले असतात पिंपरी चिंचवडमध्ये, त्यांच्याकडे काम नाही, ले ऑफ झालं त्यांचं. आता ते ले ऑफ घेईल तर ते जे काही रिअल इस्टेट इंडस्ट्री आणि इकडे तिकडे इन्व्हेस्टमेंट करणार होते ते इन्व्हेस्टमेंट करू शकणार नाही. तर अल्टिमेटली
एक फ्लॅट मी विकतोय म्हणजे घरामध्ये त्या फ्लॅटमध्ये दरवाजा आहे, दरवाजाचं लॉक आहे, पाण्याचा नळ आहे, त्याला लागणारा पाईप आहे, प्लास्टर ऑफ पॅरिस आहे, टाईल्स आहे, हे सगळे बिझनेस आहे की नाही. तो वर्ल्ड इकॉनॉमीला जेव्हा प्रॉब्लेम होणार आहे, त्या जे ग्लोबल रिलेशनशिप्स आहे आणि टॅरिफ आहे, टॅक्सेस आहे, याचा ओव्हरऑल परिणाम सगळ्यांवर होणार आहे. भारतातले बहुतांश लोक, बहुतांश व्यवसाय हे डॉलरमध्ये काम करतात. डॉलरची प्राइस हिस्टॉरिकली वाढली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ही जी मला एखादे पार्ट जर इम्पोर्ट करायचा तर इम्पोर्ट कॉस्ट वाढली. अल्टिमेटली पेट्रोल प्राइस डाऊन होत नाही आहे, त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ही कमी होत नाही आहे. त्याच्यामुळे तर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्या ओव्हरऑल ट्रेड डिस्टर्ब झाल्यामुळे आता त्याच्यामुळे हिरा व्यापाऱ्यांवर सुद्धा प्रॉब्लेम आलेला आहे, जे गुजरातमध्ये आहे, इव्हन महाराष्ट्रात आहे, सगळीचकडे आहेत. तर ह्या वेगवेगळ्या देशांच्या युद्धजन्य स्थितीमुळे आता काही गोष्टी ज्या नेपाळ मार्गे येत असेल किंवा काही गोष्टी ज्या नेपाळला आपण देत असू, बांगलादेश, श्रीलंका हे चायनाच्या जवळ गेले आहे, तर नॅचरल सपोर्टर टू चायना राहणार आहे. तर आपल्याला जो इज ऑफ बिझनेस आहे, जी गोष्ट लगेच 4 दिवसात व्हायची आहे ती गोष्टीला मला 16 दिवस जर लागणार आहे, तर टाइम लॉस झाला, याचा अर्थ बिझनेस लॉस झाला असं आम्ही समजतो. ठीक आहे. अल्टिमेटली आहे ना, जी गोष्ट इफिशियन्सी कशी काउंट करतो आपण, किती कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न येत आहे. जर एखादं पीक तुला वर्षातनं तू 3दा काढताय, ते जर 2दा काढलं तर तुझा त्या दिवशी लॉस होईल की नाही. तर इथे काय होत आहे, जी गोष्ट 4 दिवसात यायची, आपल्या समजा एक असेंबल करतोय मी व्हेकल आणि माझ्याकडे जे मी एक्सपोर्ट करतोय म्हणजे इम्पोर्ट करतोय, तर इम्पोर्ट केलेला पार्ट जर वेळेत येत नाही आहे तर माझं व्हेकल बनणार नाही. तर मार्केटमध्ये ते लेट जाईल म्हणजे त्याचा इन्कम मला लेट होईल. ह्या सगळ्या गोष्टी पॅरलल आहे एकमेकांशी. तर देशाच्या या बिघडणाऱ्या संबंधांमुळे, म्हणजे एकाच घरी समजा तुला एखादं डेव्हलपमेंट करायचं आणि 2 भावाचे संबंध खराब झाले आहे, तर ते पेंटच होत नाही. 10-10 वर्ष आमच्याकडे आलं तर म्हटलं तुमचं भांडण राहिलं काम कसं होईल. इट इज क्रिएटिंग रेजिस्टन्स ना. तुला एका टेबलवर बसून समजून घ्यावं लागेल की हे सगळं का होत आहे. या सगळ्यांचा परिणाम सोबतच आजकालची जी तरुण पिढी आहे, जी जॉबसाठी इकडे तिकडे धावते, IT सेक्टर स्पेशली, त्यावर पण याचा काय परिणाम होईल. 100% परिणाम होईल. प्रत्येक देश जर स्वकेंद्रित व्हायला लागला आणि त्याला असं वाटलं माझी इकॉनॉमी चांगली व्हायला पाहिजे म्हणून मी दुसऱ्या देशांवर प्रभाव टाकेल, बघा लक्षात घ्या, आपण काय म्हणतो आता IT बद्दल बोलायचं झालं, हे IT एक असं क्षेत्र आहे की ज्याने भारतीय लोकांना भारतापासून दूर घेऊन गेले ओनली बिकॉज ऑफ मनी. की तिथे माझ्या बुद्धीला भारतापेक्षा जास्त किंमत मिळते. ठीक आहे. डॉलरमध्ये मिळते, त्यांची करन्सी माझ्या देशापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. सो त्याच्यासोबतच त्या देशांमध्ये माझ्या हिताचं रक्षण होत आहे. ठीक आहे. माझ्या आयुष्याचं रक्षण होत आहे. हे कुठेतरी एस्टॅब्लिश, अमेरिका काय सगळ्यात सेफेस्ट सिटी, पण तिथे गन कल्चर आहे ना, पण त्यांनी तसं मार्केटिंग केलं त्यांच्या देशाचं. त्यांची करन्सी स्ट्रॉंग आहे, तिकडले नियम कडक आहे, ते फॉलो करतात. हे सगळं चांगलं ते आपल्या देशाच्या लोकांवर फार प्रेम करतात, त्यांची फार काळजी घेतात. हे सगळं जिथे प्रेम आहे तिथे सगळ्यात जास्त सिक्युअर आहे असं आपण समजतो. तर ही एक जी इमेज असते, त्याच्यासाठी IT पीपल्स हे अमेरिकेत जायला लागले, त्यांची करन्सी त्यांना आवडायला लागली, तिकडे त्यांना असं वाटायला लागले खूप चांगलं ॲटमॉस्फिअर आहे, आणि आहे पण काही ठिकाणी. तर IT जॉब्सवर परिणाम कसा होणार आहे, आपण ही पोस्ट याला संबंधित घेऊनच पोस्ट आपण 2021 मध्ये टाकली होती, 2022 मध्ये पण टाकली होती. त्याच्यानंतर क्रेडिट सुसे आणि सिग्नेचर बँक सारख्या 4 मेजर बँक कोलॅप्स झाल्या होत्या, हे आपण फोरकास्ट केलं होतं. ठीक आहे. त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट आता कसा होईल, तर त्या काही बँक्स आपल्या इंडियन कंपन्यांना पैसे द्यायचे, म्हणजे फायनान्सिंग करायचे, आउटसोर्स करायचे काम आहे ना. आता आउटसोर्सिंग बंद करा असं त्यांनी म्हटलं आहे. तर आउटसोर्सिंग बंद करा म्हणजे जे बिडिंग करायचे, बिडिंग केल्यानंतर इकडल्या लोकांना काम मिळायचे छोट्या छोट्या IT कंपनीजना, जर ते नाही मिळणार तर तुम्ही पर आर डॉलर्स असा तो बिलेबिलिटी चालतंय. तर आउटसोर्सच नाही केलं तर तुम्ही बिलेबल नाही राहणार. जिथे सॅलरी तुम्हाला जर कंपनीला 1 तासाचे $20 मिळेल तर ते एम्प्लॉईला $11-12 द्यायची किंवा $10 द्यायची, हे समजू आपण. तर कंपनीला एका एम्प्लॉईवर $8 मिळायचे. सपोज 8 गुणीला जी काही करन्सी येईल ती करा, ती कंपनी एका एम्प्लॉईच्या भरोश्यावर कमवायची. पण आता जर आउटसोर्सच होणार नाही काम तर त्या एम्प्लॉईची गरज आहे का, नाही आहे. सो इनडायरेक्टली त्याला पैसे मिळणार नाही, त्या इंडस्ट्रीला पैसे भेटणार नाही, त्या एम्प्लॉईला इन्सिक्युरिटी आहे, तर तो पैसा खर्च करेल का पुढे, नाही करणार. आपण एखाद्या एम्प्लॉईला एक्स्ट्रा ठेवतो का, तर अचानक काम आलं तर फिजिबिलिटी दाखवायला मला एम्प्लॉई पाहिजे, पण मला ही शाश्वतीच नाही की माझ्याकडे काम येणार आहे. ते भविष्यात गरज असेल म्हणून मी का ठेवू आता, कारण मला शाश्वतीच नाही. म्हणून जे एम्प्लॉय आपण म्हणतो बेंचवर बसले आहे किंवा वाट बघत आहे, आता त्या एम्प्लॉईंची वाट लागणार आहे. ठीक आहे.
तर एक ते TCS मधनं 20,000 लोकांना काढणार असं ते आलं होतं. पहिले सिनियर, मग त्याच्या खालचा सिनियर, मग असे बऱ्याच लोकांचे ले ऑफ. आता हे 60,000 लोक तर आतापर्यंत गेलेले आहेत. ठीक आहे. तर IT मध्ये तुम्ही आउटसोर्स करू नका, भारतीयांना कामावर ठेवू नका असं जर डोनाल्ड ट्रम्प म्हणतोय, ठीक आहे, तर का परिणाम नाही होणार? तसंच कॅनडा आणि इंडियाचे संबंध मध्ये थोडे विकोपाला गेले होते. त्याच्यामुळे पण बऱ्याच इंडियन लोकांना तिथे काम करायला अडचणी गेल्या त्या फेसमध्ये. तर IT इंडस्ट्री अशी होती की त्यांना मिळालेले ते जे त्यांना पैसे कमवण्याची सवय लागली त्याच्यामुळे भाव करणं विसरून गेलो होते ते. त्या भाजीवाल्यांना माहिती असायचं यांनी नाही दिलं तर काय दुसरा ते देणार आहे मला. तर त्याची पण पेईंग कॅपॅसिटी ह्याची बाईंग कॅपॅसिटी वाढली म्हणून तो ज्याच्याकडनं माल घेतो त्याची पेईंग कॅपॅसिटी वाढली. तर पेईंग कॅपॅसिटीवर मार्केट ड्राईव्ह करतं की किती पेईंग कॅपॅसिटी असणारे जे एम्प्लॉईज आहे जे या शहरामध्ये काम करतात आहे. आज 5 लाख आणि 10 लाखाची गाडी खूप कॉमन झाली आहे. अगदी 7-8 लाखाची स्विफ्ट डिझायर कोणी पण घेऊ शकतं. इव्हन तुम्ही तर आधी ऑटोत जे फिरायचे ते आता स्विफ्टवर आणि याच्यावर गेले. ठीक आहे. सो इकॉनॉमीने एवढं ड्राईव्ह केलं आहे. पण ते का केलं आहे? कारण IT चा बूम होता. तेवढं सॅलरी ते पे करू शकत होते. आणि एक होप होती की आज मी महिन्यात जेव्हा होपच संपतील तर क्रिमिनलायझेशन वाढेल की नाही. मला माहिती आहे की मी जर चांगला राहिलो तर मला नोकरी मिळेल, चांगला पैसा कमवू शकतो. पण जर मला हे लक्षात येतं की माझं भविष्य धोक्यात आहे आणि भविष्यातली माझी इतकी आर्थिक गरज आहे आणि ती आता पूर्ण नाही होऊ शकत, मला चोरी चकारी केल्याशिवाय तो पर्याय नाहीच आहे, तर क्रिमिनलायझेशन नाही वाढणार का? ठीक आहे. तर जॉब हा का बरं? कारण आतापर्यंत तुला एक विशिष्ट पैशाची सवय लागली ना, त्या पैशांमध्ये जगण्याची सवय लागली ना. जेव्हा तुझ्याकडे 100 रुपये असतात तेव्हा तू 100 रुपये मॅनेज, तुला हे माहिती आहे की 100 रुपयाच्यावर भेटणार नाही तर तू 100 रुपये मॅनेज करायला लागते. पण तू गेले 10 वर्ष लाख रुपयांमध्ये राहण्याची सवय तुला लागली आणि जिथे 1000 रुपये व्हॅल्यू ठेवत नाही, जिथे एकदम तुला पैसा थांबला, त्या मोमेंटला तुझी स्थिती काय होईल की तुला सवय तर लागली ना, हॅबिट. तर हॅबिट मेक्स अ लाईफ. ठीक आहे. तर तुझी खर्चाची सवय आहे, त्या सवयीमुळे आणि तुझे आयुष्यमान दिलं तुझ्या कुटुंबाला, तिथे तुला कॉम्प्रोमाइज करण्याची इच्छा नाही होत. ते तू बघू नाही शकत की इथे तू आधी मुलांनी म्हटल्याबरोबर वस्तू द्यायची नाही, आज एकही पैसा नाही तो खूप रडत आहे, हट्ट करत आहे आणि तू आज पुरवू शकत नाही. हे त्या क्षणी तुला तुझ्या क्षमतांचाही वरही प्रश्न येतो आणि मुलांच्या भविष्याला घेऊन चिंता होतं. आजच मी यांना भविष्यात काय, मग ते क्रिमिनलायझेशन वाढायला लागतं. म्हणून ह्यावर विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हायपेड सॅलरीमध्ये जगण्याची सवय असणारी आणि त्याच्या अनुषंगाने इन्व्हेस्टमेंट केलेली खूप मोठी पिढी आहे आता गेल्या 10 वर्षात. लक्षात घे, ही जे अचानक नोकऱ्या गेल्या तर गव्हर्नमेंट करेल काय? गव्हर्नमेंट काय, आपल्याला आपलं आयुष्य आपल्यालाच घडवावं लागतं. ठीक आहे. पण तरी सुद्धा हा प्रश्न येईलच ना. नागरिकांची सुरक्षा ही सरकारचं प्रथम दायित्व आहे. मग ते जर सुसाईड करायला लागले शेतकऱ्यांना, कारण 1100च्या वर शेतकऱ्यांनी ऑलरेडी सुसाईड केलेलंच आहे आणि आता पाणी आलेलं आहे, ऑलरेडी शेती चांगली झालेली असताना बर्बाद झाली. इतकं प्रचंड, आजच सोलापूरमध्ये प्रचंड पाऊस आलेला आहे. तर अशी अवस्था असताना ITचं जॉब मार्केट जर कोलॅप्स झालं, आज सगळ्यात महागड्या वस्तू मार्केटमध्ये का आल्या? कारण ते घेऊ शकणारी एक पिढी तयार झाली. मग म्हणून इतके जे मोठे इन्व्हेस्टमेंट्स होत आहे त्यांची हालत काय होईल? कारण बाहेरच उरणार नाही त्यांना. सो हा इनडायरेक्ट इम्पॅक्ट आहे. ठीक आहे. मग त्या वस्तू बनणार नाही, तशी इंडस्ट्री येणार नाही. तर हे सगळे प्रॉब्लेम आता हळूहळू वाढायला लागले. हे एकदम दिसणार नाही, पण त्याचा परिणाम पुढच्या 3-4 वर्षात दिसायला लागेल. ठीक आहे. आणि हेच आपण 2020 मध्ये टाकलेलं होतं की IT जॉबची ही कंडिशन होणार. पण तेव्हा 100%, 50% इतकं सॅलरी हाईकवर घ्यायचे. एक वेळ अशी होती की बार्कले सारख्या कंपनीचा व्याप मोठा होता आणि आज अशी कंडिशन आहे की बार्कलेने सगळ्या गाशा गुंडाळून पुण्यात आणून ठेवलाय. त्या लोकांचं काय झालं असेल? आता मग IT इंडस्ट्री ही खूप मेजर रोल प्ले करत आहे. सध्या आता आपल्या भारताबद्दल बोलायचं झालं तर भारतात जो सत्ताधारी पक्ष आहे त्याला कोंडीत घेण्यासाठी विरोधी पक्षाकडनं सतत काहीतरी कुरापती होतात. तर सुरुवातीला संविधानावर बोट उचललं गेलं, आता वोट चोरीचा मुद्दा खूप सध्या ट्रेंडिंगवर सुरू आहे. तर याचा काय परिणाम होतो भारतात? बघा, आपण आपल्या त्या एका फोरकास्टमध्ये त्याची जे शेवटचे 5-6 ओळी आहे, आपण त्यात म्हटलंच आहे, एक माणूस येईल आणि रुलिंग पार्टीचे जे पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे त्याच्यावर पाणी फिरवेल. ठीक आहे. लक्षात घ्या, ट्रान्सपरन्सी आणि ऑनेस्टी या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. संशय, तुम्ही चांगलेच आहे पण जर ते चांगुलपणावर जर प्रश्न उचलले गेले, आपण सीतेचं उदाहरण का बघितलं पाहिजे? लोक त्या याला घेऊन काही लोक रामावर प्रश्नचिन्ह उचलतात, सीता तर पवित्र होती. ऍक्च्युली विषय तो नाही आहे. आपण बोध काय घ्यायचे सगळे, आपण एक सगळं जाऊ देऊ, देव धर्म बाजूला, एक बोधपर कथा घेऊ आपण की रामाने संशयाला जागाच ठेवली नाही कुठे, म्हणून राजा होता राम. आणि त्या संशय नको म्हणून त्याग केला.
तर कृष्णाला मानणारे इस्कॉन सारख्या संस्था आहे, त्याचे पण भाविक आहे. रामाला मानणारे आपण सगळ्यांनाच मानतो तसं, पण तरी एक मुख्य देव असतो. आपण रामाला राजा म्हणूनच एक हिंदू परिवार म्हणा, हिंदू संस्था म्हणा किंवा एक हिंदू देश रामाला राजा का मानतो, कृष्णाला राजा का नाही म्हणत, शिवाजी महाराजांना राजा का मानतो? खाण्यानी आपली तहान भूक लहानपण सगळं विसरून देशासाठी आपलं भावना, आपलं चातुर्य, आपलं कर्म हे सगळं देशासाठी लावलंय. त्याग ही सगळ्यात मूलभूत भूमिका राहिली आहे, लक्षात घे. ठीक आहे. तर राम हा त्यागातनं मोठा झालाय. मुलं त्यागले, बायको त्यागली, राज्य त्यागलं, सगळं त्यागलं. जेव्हा सत्ता मध्ये त्यागाची भूमिका संपलेली असते तेव्हा लोकांच्या मनात पहिला प्रश्नचिन्ह येतो, लक्षात घे. सीतेची परीक्षा का करण्यात आली? ट्रान्सपरन्सीसाठी. ठीक आहे, बोधपर आहे. मी माझ्यासाठी हे म्हणजे दैवत आहे राम. पण ते काय तर रामाने शंकेसाठी जागा ठेवली नाही. आणि कुरापती कोण करत नाही मला सांग? सरकारने पण हा विषय विचार करायला पाहिजे की महागाईचे मुद्दे घेतले, आज महागाईचा मुद्दा नाही. तुम्ही 100% FDI ला विरोध केला, आज तुम्हीच 100% FDI आणला. मीनाक्षी लेखीनी भर सभेमध्ये म्हटलं होतं की अगर 500 की नोट बंद होगी तो गरीब महिला जो डब्बे में पैसा रखती उनका क्या होगा. आज तुम्ही आल्याला दोन वर्षातच नोटबंदी केली. तेव्हाच माझी पोस्ट आहे, यांची भाजप सरकार म्हणजे आपली सत्ता जी आहे सरकार ती एस्टॅब्लिश झाल्याबरोबर की 16च्या एंड पासून आपले पैशाचं मॅनेजमेंट सांभाळा. भारतामध्ये काही मेजर आर्थिक घडामोडी घडणार आहेत. ठीक आहे, तर आधीच प्लॅनिंग करून ठेवा. ठीक आहे. तर IMFनी पण त्याच्यानंतर सांगितलं होतं. अशा कित्येक गोष्टी आहे की काही मुद्दे असे आता आपण कारण शोधतो तेव्हा आम्ही बरोबर का आणि आता आम्ही बरोबर का आणि तेव्हा ते चूक कशी आहे. पण जर तुम्ही ओव्हरऑल जर विचार केला तर ज्या मुद्द्यांवर सरकार ही सत्तेत आली आज त्याच गोष्टी सरकार पण करत आहे. महागाई आता तर नवीन लॉच पास झाला की जो पण काळा पैसा आहे ते तर काही कंडिशन्स आहे की त्याच्यामुळे त्याच्यावर केसेस नाही लागणार, पण हाच काळा पैसा मुद्दा होता. ठीक आहे. आता त्याच्यामागे भूमिका चांगलीच असेल सरकारची, मी असं काही म्हणत नाही, पण शेवटी काय तुमचं इंटेन्शन पाहिलं जातं, उद्दिष्ट आहे की नाही. जेव्हा कोणती पण गोष्ट चालते त्याच्यात तुमचं उद्देश फार महत्व. तुमच्याशी लोक का जुळले? स्वातंत्र्य संग्राम सैनिक मध्ये म्हणजे स्वतंत्रता युद्ध जेव्हा झालं तेव्हा लोक का जुळले? कारण इंटेन्शन, माझ्या नेत्याचा उद्देश काय आहे की नाही. जिथे क्लॅब बघा, तुमच्या जर गाडी चालवताना फॉग आला, धुकं आलं, तर तुम्ही गाडी हळूहळू चालवाल की चालूच शकत नाही, आहे की नाही. तो मग तसंच जर धुकं लोकांच्या डोळ्यासमोर आलं, रस्ता आहे ना पण दिसत नाही ना, तर ट्रान्सपरन्सी एकदा संपली आणि जर तुम्ही ते ट्रान्सपरंट होऊ देत नाहीये हे लक्षात येत आहे तर मग हे भारतामध्ये होणारच आहे ना, आहे की नाही. तर सतीत्व सीतेला सिद्ध करावं लागलं ना, ओनली फॉर दॅट. ती देवी नव्हती का? 100% होती. राम देव नव्हते का? 100% होते. पण मानव देहात आल्याच्या नंतर त्या मानवी वृत्तीच्या दृष्टिकोनातून वागणं आवश्यक आहे. ठीक आहे. कोण चांगला आहे बरोबर आहे हे मी कधीच म्हणणार नाही, पण चांगले पण सिद्ध करावं लागतं. बरेचदा सत्याला सुद्धा युद्ध लढावं लागतं, पण ते युद्ध तुम्हाला ओपनली लढावं लागेल. जर शंका विरोधी पक्ष असेल की कोण असेल, हा देश सगळ्यांच्याच पैशाने चालत आहे, त्याच्यामुळे प्रश्न विचारण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. तुम्ही देश म्हणून जेव्हा समोर येता तर देशातल्या एक रामानी फक्त एक व्यक्तीच्या मनात शंका आली तर सीतेला वनवासात पाठवलं. त्यांनी योग्य केलं अयोग्य केलं हा खूप वेगळा विषय आहे. माझ्या दृष्टीने रामानी राजा म्हणून जे स्वतःला प्रस्थापित करायचं त्यासाठी त्याग हा सगळ्यात पहिले ठेवला. ठीक आहे, लक्षात घ्या. आता त्यामागे खूप काही आख्यायिका, खूप काही स्टोरीज आणि बरंच काही असेल. मी एक साधारण मनुष्य म्हणून म्हणत आहे, एक राजा कसा असला पाहिजे तुमच्या प्रश्नाला. तर मी तुम्हाला काय म्हणलं, स्वतःचं स्वत्व टिकण्यासाठी काहीही करावं. हे प्रत्येक देशातल्या जगातले जितके देश आहे त्या राजांमध्ये मूळ भूमिका येत आहे. म्हणून त्या भूमिकेच्या विरुद्ध हिंसाचार होत आहे, त्या भूमिकेच्या विरुद्धच तर युद्ध होत आहे जगात. मग जितकी ट्रान्सपरन्सी राहणार आहे तितके प्रॉब्लेम कमी राहणार आहे. प्रॉब्लेम काय आहे सगळ्यात महत्वाचं, समोरच्याला कुरापत करायला स्कोप कधी मिळतो? जेव्हा लोकांच्या मनातला संशय कसा वाढेल असं ते विचार करत आहे आणि ते वाढेल असं ते वातावरण अवेलेबल करत आहे. ठीक आहे. तर त्यागाची भूमिका संपत जेव्हा अधिकाराची आणि आधिपत्याची भूमिका येते तेव्हा ती वारंवार कायदे बदलत चालले आहे. ठीक आहे. त्याची गरज काय कधी का पडली तुम्हाला? आपण योग्य आपल्याला माहिती आहे ना, मग काही भय नाही आहे. भय कुठे आहे? भयाचा वास कुठे आहे? जिथे मोह आहे.
मोहच नाही त्याला भय काय. त्याच्यामुळे मोह ही मनाची स्थिती आणि त्याच्यावर शनी आणि राहूचा प्रभाव पडलाय. तर हेच जगात सगळे लोक मोहात फसले. ठीक आहे, त्या मोहातनं जितकं लवकर निघेल तितकं भय संपेल, आहे की नाही. आणि माया ही बुद्धीची कृती आहे. ठीक आहे, म्हणून किती माया जमवली. पैसा जमवायला बुद्धी लागते, काम करावं लागतं, नुसतं बोलून होत नाही, आहे ना. त्याच्यामुळे मन हा फार महत्व. मनुष्य आला म्हणजे मन आलं पहिले, तिथे ईश्वराचा वास असला पाहिजे. म्हणजे मनात येणारे प्रत्येक भाव हे ईश्वराशी कनेक्टेड पाहिजे, म्हणजे त्याला माणुसकीची जाणीव व्हायला लागते. आणि सरकार असेल, संस्था असेल किंवा कुटुंब असेल, इथे एकमेकांच्या भावना आणि गरजांचा विचार केला जातो. ज्या कुटुंबामध्ये आई वडील पहिल्यापासून क्लॅरिटी ठेवत नाही त्या कुटुंबामध्ये नेहमी भाऊ भावंडांमध्ये भांडण 100% होणार. तुम्हाला काय करायचं ते क्लिअर करा, तुम्ही गेल्यावर भांडत नका सुरू खालती. ठीक आहे, क्लॅरिटी नसली की हे प्रॉब्लेम होणार आहे. आणि क्लॅरिटी न देता तुम्ही जे बदल करताय यातनं इंटेन्शन काय पडलं समजेल. लोक तुमच्या उद्दिष्टाला घेऊन तुमचा विचार करतात की तुमचा उद्देश काय आहे की नाही. तर जेव्हा आसाराम बापूंचं जर म्हणलं, तेही संत मार्गातले होते, पण त्यांचं उद्दिष्ट बदलताना जेव्हा लक्षात आलं तेव्हा लोक दूर होत गेले, त्यांच्यावर कारवाई झाली. ठीक आहे, मग तुम्ही कोणत्या धर्मातल्या पंथाचे हा काहीही विषय नसतो. ठीक आहे, त्याच्यामुळे शनी आणि राहूचा गुरुच्या पर्स्पेक्टिव्हनी जो काही बदल झाला या 2020-21 पासून, त्यामुळे जगातले जे वेगवेगळे राज्य आहेत आणि ज्या ज्या रुलिंग गव्हर्नमेंट्स आहेत, ठीक आहे, आता शनी थोडा अहमवादी, एकदम कठोर प्लॅनेट आहे. काही झालं तरी मी माझं ती वृत्ती सोडणार नाही, पण त्याच्यासोबत तो राहू आला. आता कर्मठता ही शनीची वृत्ती आहे, पण राहू हा पापग्रह आला, त्याने रूप बदललं आपलं. आणि त्याला अमरत्व पाहिजे होतं पण त्याला कट करण्यात आलं ना, नाही की नाही. त्याच्यामुळे तुम्ही रूप बदला किंवा काही पण करा, पण जर तुमचं उद्दिष्ट चूक असेल तर प्रकृती आपलं काम नक्कीच करते. ठीक आहे, त्याच्यामुळे मी कुरापत म्हणणार नाही, पण तुम्ही चान्सच का दिला. सगळ्यात पहिले स्कोप का दिला. बरं, ते पुरावे शिवाय करतायत का तुम्हाला असं वाटतं का. पुरावे सादर करतातच आहेत ते, आहे की नाही. पण ते पुरावे खोटे आहे हे का नाही सिद्ध करत. मग हे फक्त आपल्या देशासोबत होत आहे असं मला बिलकुल म्हणायचं नाही आहे, हे जगात सगळीचकडे होत आहे. आता डोनाल्ड ट्रम्प सोबत त्याच्या विरुद्ध पण 300 लोक बोलायला लागलेच. ठीक आहे, इस्रायलमध्ये सुद्धा नेतन्याहूच्या विरुद्ध लोक रस्त्यावर आलेत, पाकिस्तानमध्ये पण आलेत, बलुचिस्तानमध्ये पण आलेच, बांगलादेशमध्ये पण आलेच. तर तुम्ही जर ईस्टर्न नेशन बघाल, ओव्हरऑल फ्रॉम इंडिया टू द ईस्ट हा प्रॉब्लेम होतच आहे ना. म्हणजे इंडिया टू द वेस्ट, सॉरी, म्हणजे अमेरिकेपासून, म्हणजे भारतापासून अमेरिकेपर्यंत. तिथे मणिपूर झालं नाही का भारतात. आपण म्हटलं हिंसाचार होणार, तर भारतात मणिपूर झालंच. तर त्याच्यामुळे ग्रहांचा परिणाम मास लेवलवर होतो, पण तो समजत नाही, तो हळूहळू होताना दिसतो. तर तुम्ही पॅटर्न बघायचं, जगभर सेम पॅटर्न आहे. कोणत्याही देशाची आंतरिक स्थिती ठीक नाही आहे, मग भारताची स्थिती ती का नाही येणार. मग भारताचं सुद्धा युद्ध झालंच ना. युद्ध ही जर कॉमन भूमिका आहे, कॉमन भावना आहे पृथ्वीची, तर पृथ्वीवर हिंसा ही होणार. आणि प्रकृतीची पण आज अरब नेशनमध्ये पूर यायला लागलेत. इतकं पूर तर अमेरिकेत सुद्धा, म्हणजे आपण म्हणायचो नागपूरमध्ये पाणी अडलंय, तिकडे अमेरिकेचे फोटो दाखवले गेले. बघ अमेरिकेत काय होता. प्रकृती पण हिंसक होते. तर प्रकृती ही प्रत्येकांमध्ये आहे, जशी प्रकृती राहील तसं आपण असो. म्हणजे काश्मीर टू जर तुम्ही खालती आले तर तिकडलं जे भौगोलिक वातावरणाचं खाणं पिणं रंग रूप उंच कद काठी सगळ्यांमध्ये आलेलं आहे. ठीक आहे, ते प्रकृती माणसाला घडवते. तर प्रकृतीला समजून घ्यावं लागतं पहिले की प्रकृतीच्या भावना कशा आहे. तर प्रकृती उद्रेकी झाली आहे सगळीकडे. आता पहिला 8.8 मॅग्निट्यूडचा अर्थक्वेक आला. नुसतं विध्वंस सुरू आहे पृथ्वीवर आणि मनुष्याच्या आयुष्यात पण. तो भारताला युद्ध करावंच लागलं अशी स्थिती आली पाकिस्तान सोबत, पण सत्सद विवेक बुद्धी भारताने वापरली. त्यावेळी हे किती नुकसान करून आपल्याला युद्ध जिंकायचं आहे, तर मी नेहमी अप्रिशिएट करेन. पण ज्या गोष्टी जिथे क्लॅरिटी पाहिजे तिथे क्लॅरिटी लागणारच आहे. तुम्ही तर्काने कितीही सांगितलं की मी अयोग्य आहे, पण भावना आणि आपल्या आत्म माहिती आहे काय होत आहे की नाही. त्या तर्क एक लेवलपर्यंतच काम करेल, त्याच्यानंतर तुमचं इंटेन्शनच काम करतं सगळ्यात महत्वाचं. म्हणून तुम्ही जर प्रश्न विचारला, त्याच्यावर राहूमुळे एक व्हर्च्युअलायझेशन आलाय. तुम्ही ते कितीही त्याला वेस्टर्न लावून लपवलं किंवा काही पण केलं, पण जे जसं आहे तसं दाखवलं आहे. तर ह्याच्यामुळे म्हणजे रुलिंग गव्हर्नमेंटला अडचणी फेस 100% करावं लागणार आहे.
कारण तुम्ही लोकांच्या मनात आम्ही तुम्हाला तुमच्या इमेजमुळे पसंत करतो, ज्या डोक्यात आहे की नाही. त्याच्यामुळे ती इमेज चांगलीच राहील. या दृष्टिकोनातनं जे करता येईल ते करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण राहूमुळे हा परिणाम होताना दिसतोय. असं आहे, चांगलं करणाऱ्याने सत्तेत 100% असलं पाहिजे. पण कधी कधी अग्निपरीक्षा जशी द्यावी लागली सीतेला तसं सरकारला सुद्धा द्यावी लागते, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे की नाही. आत्ताच म्हणजे ग्रहाबद्दल आपण बोललात, तर आता नुकतंच चंद्रग्रहण होऊन गेला. बरं. तर या चंद्रग्रहणाचा पुढच्या याच्यावर काय परिणाम असेल? तो शुभ असेल की त्याचा आणखी काही वेगळं प्रेडिक्ट आहे? बघा, लक्षात घ्या, ग्रहण काय आज झालं का? नाही. त्याला काय असं विलन नका समजू. ठीक आहे. बघा, हे प्लॅनेट्स आपापल्या हिशोबाने काम करत असतात आणि कोणत्याही गोष्टीचा परिणाम हा दीर्घकालीन नाही राहत. जसं एक युग संपलं तर दुसरं येत नाही का? येतं ना. रात्र संपली तर सकाळ येत नाही का? पण एक लक्षात घ्या, एक विशिष्ट कालावधीमध्ये स्वतःचे मन सांभाळावे लागतात. माणसाचं मन जेव्हा रागात असतं ना, त्यांनी काहीच करायला नाही पाहिजे, असं आम्ही म्हणतो. शांत राहायला पाहिजे, कोणाशीच बोलायला नाही पाहिजे, किंवा त्या जागून निघून जायला पाहिजे, त्यांनी लोकांमध्येच नको असं म्हणतो. कारण रागाच्या भरात काय कृती होईल काही सांगता येत नाही माणसाकडून. त्याच्या मनात नसतं, पण तात्कालिक भावना त्याच्याकडे ती कृती घडवून घेतात. पण त्यावेळी लोक हे बघत नाही तुमच्या मनात काय होतं, तुम्ही काय दाखवता हे बघता. त्यामुळे चंद्राचा जो परिणाम आहे, तुम्ही बघा, चंद्रग्रहण झाल्याबरोबर नेपाळची हिंसा किती भडकली. चंद्र हा मनाचा कारक आहे. तो शनीच्या राशीत झाला आणि गुरुच्या नक्षत्रात झाला. त्याच्यामुळे गुरुचं ते मार्गदर्शन आहे, गुरुचं जे ज्ञान आहे ते कोणीच घेतलं नाही, त्याचा उपयोग कोणी केला नाही, योग्य मार्गदर्शक भेटला नाही. शनी कर्मठ आहे, कठोर आहे, तीव्र आहे. तर तीव्र झाल्या सगळ्या हिंसा. फ्रान्समध्ये पण सेम झालं. ठीक आहे. आणि ते चंद्राशी संबंध आहे. लोकांचे मन असलेलं स्थिर नाही आहे. शांत आणि स्थिर मन असेल तर तुमचा निर्णय योग्य होतो. नाही तर त्यावेळी जी तुमची भावना असेल तसं ते मन काम करायला लागतं. आता तो राहू सोबत आहे, तर राहू हा पापग्रह आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे बिना डोक्याचे कामं सुरू आहे इकडे. अरे, आपल्याच देशाच्या सत्तेला तुम्ही असं जर कराल तर तो सत्तेचा प्रॉब्लेम नाही. ते ओव्हरऑल एक आज आपल्या भारताचे काही ट्रक असेल जिथे सामान नेणार असेल ते बाहेर धडकले आहेत ना. तुमच्या देशातल्या काही लोकांना जी अन्नाची भाज्याची आपूर्ती व्हायला पाहिजे ती होत नाही ना. त्यांना जी वस्तू मिळायला पाहिजे, एक लक्षात घ्या, हे ओव्हरऑल सिस्टम कोलॅप्स होतं ना, आहे की नाही. त्याच्यामुळे काही निष्पाप जीव असतात ते उगीच मरून जातात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे बिनडोक निर्णय, राहूचा प्रभाव. ठीक आहे, बिन सरपैर असं म्हणतो आपण. तर राहूचा प्रभाव आहे ना त्याच्यावर, का नाही आहे? तो विचारच करू देत नाही पुढचा काय होईल याचा विचार. आता कसं एक इमेज बनवून जाते ना की बाबा हा देश अस्थिर आहे बरं, याच्याशी व्यवहार करताना जरा सांभाळून राहा. काय झालं की एक मास लेवलला याचा प्रभाव पडतो. तो इतका मायक्रो असतो. बघा, आपण फोननी बोलतो एकमेकांशी, पण त्या वेव्स दिसतात का? पण त्या अस्तित्वात आहे ना. चंद्र तिकडे आहे पण चंद्राच्या मोमेंटमध्ये भरती ओहोटी येते की नाही, प्रेशर क्रिएट होतं की नाही. वी कॅन नॉट सी बाय द नेकेड आय, बट इट इज क्रिएटिंग, आहे ना. सो एव्हरीथिंग वी ट्रान्समिट टू द फ्रिक्वेन्सी. आपण वारंवारीचा वापर करून आपल्या डोक्यातले विचार फोनच्या मार्फत शेअर करत असतो. तर अशा गोष्टी नाही आहे का 100% आहे. आईने डोळे दाखवल्याबरोबर काय वाया थोडी लागली आहे. तो मुलगा लगेच खालती बसतो, लहान मुलगा, त्याला माहिती आई रागवत आहे, ते बोलावं लागत नाही. पण सम थॉट्स वी डिलिव्हर थ्रू द फ्रिक्वेन्सी. आपण विद्युत चुंबकीय तरंगांच्या मार्फत पाठवतो. हे का करू शकतो? कारण निसर्गाने अवेलेबल करून दिलं. आता निसर्ग कसा तयार झाला? माणसाने तयार केला का? त्या सूर्यमालिकेने तयार केला. जे पिंडी ते ब्रह्मांडी. सूर्यच नसता तर वनस्पती आली असती का? नाही झालं नसतं. फोटोसिंथेसिस झालं असतं का? नसतं झालं. तुम्हाला खायला काही मिळालं तर हरित मांस खाणाऱ्याला सुद्धा, जो मांसाहारी आहे त्याला सुद्धा पानं फुलं काही तर खावं लागतं, आहे की नाही. म्हणजे प्रकृतीचा परिणाम आहे की नाही? 100%. आता प्रकृतीचा परिणाम तुमच्या विचारांवर आहे. इमोशन, इलेक्ट्रिकली ड्रायव्हिंग मोशन. तुम्ही खूप आनंदी झाले, एखादी 80 वर्षाची म्हातारी आहे, तिचे पाय दुखतात, मुलाचं लग्न ठरत नाही, अचानक मुलाचं लग्न ठरलं, ती नाचणार नाही का? पायाचं दुखणं विसरून जाते. युअर इमोशन्स ड्रायव्हिंग युअर बॉडी, इट्स क्रिएटिंग द फोर्स, इलेक्ट्रिकल फोर्सेस. देन यू जस्ट फॉरगट. तुम्ही विसरून जाता की मी काय करताय नेमका. तर तुम्हाला ती शक्ती मिळायला लागते हळूहळू, आहे की नाही. तुमचे हॉर्मोन्स तसे काम करायला लागतात. सो हे प्लॅनेट काय करतात तर तुमच्या मनामध्ये तशा भावना निर्माण करतात. मग काय झालं की सूर्य केतू सोबत तुम्ही हा दोन प्रश्न विचारायला पाहिजे होते. चंद्र तर ग्रहणात होताच, ठीक आहे, पण तो बुध पण ग्रहणात होता. बुध केतू सोबत आणि बुध पण होता त्याच केतू सोबत, अपोजिट एक्झॅक्टली.
तर चंद्र आणि सूर्य हे दोन्ही एकमेकांचे अपोजिट होते त्यावेळी, आणि दोन्हीही पापग्रहासोबत शिवाय बुध होता. तर बुधाचं इंटेलिजन्स, सूर्याचं अलर्टनेस, त्याच्यानंतर चंद्राचं मनोबल म्हणजे मानसिक स्थैर्य, ठीक आहे, गुरुचं ज्ञान आणि शनीची कर्मठता, हे सगळं नकारात्मक होऊन गेलं, नकारात्मक होतं त्या पिरियडमध्ये, आणि त्याचा हळूहळू विश्वभर परिणाम तुम्हाला व्याप्त बघायला मिळतो. त्याच्यानंतर जर बघाल तर युक्रेनला माहिती आहे की रशिया पॉवरफुल आहे, त्याच्या एक्झॅक्टली त्याच दिवशी त्यांनी मेजर मिसाईल्स अटॅक केला रशियावर. ठीक आहे, लक्षात घ्या. तर ग्रहण होण्याच्या आधी आणि ग्रहण झाल्याच्या नंतर दोन्ही पण सिच्युएशनमध्ये तुम्हाला सतसत विवेकबुद्धी ठेवावी लागते. मनात आलं तसं तो जर वागायला लागला तर देशाचं नुकसान होईल. तर डायरेक्टली इनडायरेक्टली तुमच्या मनावरचा ताबा, लक्षात घ्या, कोणती पण गोष्ट तुम्हाला बंदूक चालवण्यासाठी बोटांची परमिशन नाही लागत, मनाची परमिशन लागते. आहे की नाही? अर्जुन काय बाण उचलू शकत होता, धनुष्य उचलू शकत होता, पण अख्खी भगवद्गीता सांगावी लागली. जगातल्या सर्वात मोठ्या धनुर्धर कर्ण आणि अर्जुन, त्या अर्जुनाला धनुष्यबाण उचल, तो उचलत नव्हता, तो युद्धच करायला तयार नव्हता, काका मामा पाहू. तर त्याच्यामुळे हाताची ताकद नव्हती, नाही मनाची ताकद नव्हती. तर मनाची ताकद एवढी महत्वाची आहे की नाही? एक लहानसा पतलाचा गुंड असतो, तो दोन झापडा लावतो, पण हट्टाकट्टा माणूस घाबरत राहतो. तर काही शरीराची ताकद काम नाही करत. तर मनावर ताबा कोणाच्या प्रकृतीचा आहे. तुम्ही काय करावं, काय वागावं, काय बोलावं, त्यावरच तुमच्या मानसिक आणि भावनिक स्थितीवर असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या ग्रहणाचा परिणाम 100% होणार. ठीक आहे, असं म्हणू शकत नाही. आणि त्याचा परिणाम आता तुम्हाला हलका दिसायला लागला. आता तुम्ही बघा विश्वभरात विध्वंस किती होतो. लगेच न्यूज येते त्या पिरियड मध्ये की अमेरिका म्हणताय की भारतीय लोकांना हे करू नका, या देशावर हे करा, त्या देशावर ते करा. मध्येच अमेरिका चांगला होतो, मध्ये चायना चांगला होतो, हे तुम्हालाच कळत नाहीये. एकीकडे आपण म्हणतो चायनाला बॅन करा, दुसरीकडे आपण चायनामध्ये जातो. हे प्रॉब्लेम काय होतंय की तुमच्या भूमिकेवर प्रश्न आहे. राजाची भूमिका बदलली असते, पण जेव्हा तुम्ही ठामपणे विरोध करा म्हणता, म्हणजे तो विरोधी आहे ना आपला, तो शत्रू आहे. ज्या एका पक्षाला तुम्ही असं म्हटलं की ह्यांनी भारताचा भाग चायनाला देण्यामध्ये या पक्षाचा रोल होता, आणि त्याच चायनाला घेऊन आपली न्यूज येते की चायना से हात मिलाया, अमेरिका को डराया. ठीक आहे, तुमचा पहिले प्रश्नचिन्ह येईल ना तुमच्या भूमिकेवर. साधारण लोकांना चायनीज वस्तू जाळायला लावता, दिवाळीमध्ये सध्या दिवा लावू देत नाही, आणि आता चायनाचा वापर करून तुम्ही स्वतःला मोठं दाखवताय. हे संभ्रमावस्था राहूमुळे तयार झाली ना, आणि तुम्हालाही सुचत नाहीये काय करायचं. कधी कधी सुचत नसताना तर शांत बसावं असं माझं म्हणणं आहे. पण तरी सुद्धा मी राजा आहे आणि हम किसी से कम नाही, हे दाखवण्याच्या नादामध्ये चुका होत आहे. त्याच्यामुळे प्रमुख भूमिका काय, तुम्ही रात्री काय करता? काम तर तुम्ही 24 तास करू शकता, पण रात्री आराम करता की नाही? अंधारात जाता का? सध्या अंधाराचा पिरियड सुरू होता, काय केलं पाहिजे? चांगली झोप घ्यायला पाहिजे, थोडं अंतर्गतच राहायला पाहिजे. जगाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला येणं हे आपलं कर्तव्य नाही राहत कोणत्याही देशाच्या राजाचं. आपल्या देशाची सुव्यवस्था हे महत्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे ही जी दुर्दम्य महत्वाकांक्षा ही प्रत्येक देशाच्या राजाला प्रॉब्लेम तयार करते. त्याच्यामुळे ह्या भावनेमुळे ती अजून वाढणार आहे. कारण चंद्र कमजोर झाला, सूर्य पण कमजोर झाला. एक संशय डोक्यात एकदा घर केलं की त्याला शांत व्हायला खूप दिवस लागतात. त्याच्यामुळे कितीतरी संसार उद्ध्वस्त होतात. तर हा चंद्र खराब झाल्यामुळे संशयास्पद स्थिती प्रत्येकाच्या मनात जगात होणार आहे. त्याच्यामुळे भारतावर त्याचा 100% परिणाम होणार आहे. पण जर सत्सद विवेक बुद्धीने थोडे शांत राहिले, सगळ्यांना आपलं समजून जर राज्य केलं, तर भारतावर त्याचा नकारात्मक किंवा भारतीय लोकांवर त्याचा नकारात्मक परिणाम होणार नाही. अच्छा, माझा शेवटचा प्रश्न आहे सर तुम्हाला. जर भविष्यात युद्ध झालंच, महायुद्ध झालंच, तर त्यात भारताची काय भूमिका असेल? 100% भारताची का भूमिका नसेल? भारताला निवडावं लागेल माझा मित्र कोण आहे. हा सगळ्यात मोठा प्रश्न राहिला. 100% कोणत्याही देशावर हे येणार होतं. जेव्हा विश्वयुद्ध होतं त्या दुभागतं जग, कधी त्रिभाग होत नाही. तुम्हाला आयदर ही साईड बघावी लागते का ती साईड बघावी लागते. काय झालं की जेव्हा रशियाने आपल्याला पेट्रोल स्वस्त देणं बंद केलं, आपण अमेरिकेकडे गेलो. ज्यावेळी आपण अमेरिकेतनं सन्माननीय पंतप्रधान आपले भारतात आले, तेव्हा नेक्स्ट डेच पाकिस्तानला बेलआउट पॅकेज मिळाला. ठीक आहे, आपण परत रशियाकडे गेलो, रशियाला मित्र समजलं. तिथे त्याच वेळी रशिया आणि चायनाने आपला व्हिटो पॉवर घेऊन पाकिस्तानला स्थायी सदस्यत्व द्यावं म्हणून ऍप्लिकेशन केलं, म्हणजे सपोर्ट केला. त्यानंतर अमेरिकेने UNSCचं अध्यक्षपद पाकिस्तानकडे दिलं. या सगळ्यात आपण काय मिळवलं मला सांगा? महायुद्धात जर आपण एक कोणती भूमिका धरली नाही, नुसतं व्यापारी दृष्टिकोनातून जर राज्य करत राहिलो,
तर भारताच्या भूमिकेवर नेहमी संशय घेतला जाईल आणि कोणताही मित्र हा पक्का मित्र होणार नाही. लक्षात घ्या. एखाद्या वेळी मित्रांनी रेट वाढवले तर ठीक आहे, जाऊ दे ना, आतापर्यंत त्यांनी स्वस्त दिलं ना आपल्याला. कारण रशियन इकॉनॉमी पण वाईट स्थितीमध्ये आहे ना, लक्षात घ्या. ठीक आहे, तर भारताला ती भूमिका घ्यावी लागेल. नाही घेतलं तर मग भारताचं सगळीचकडून नुकसान आहे. मग चायना हा भारताचा कधीच नव्हता आणि कधीच होणार नाही, लक्षात घ्या. स्टील मार्केटमध्ये रेट तोडून चायनाने स्टील विकलाय भारतापेक्षा जास्त, हे लक्षात ठेवा तुम्ही. आज युरोप हे अर्ध युरोप हे फक्त चायनाच्या भरोश्यावर चालतं, लक्षात घ्या. तिथे जेही मटेरियल आहे, कारण सेमीकंडक्टर्स चायनामध्ये असल्यामुळे तायवान आणि चायनामध्ये सगळ्यात जास्त चिप्स बनतात. तुमच्याकडे सेमीकंडक्टर मटेरियल किती आहे, रेअर अर्थ मटेरियल किती आहे, न्यूज देणं आणि ऍक्च्युअल ग्राउंडवर ते उत्खनन करून रिफाईन करून मॅन्युफॅक्चरर पर्यंत पोहोचणं, इट टेक्स अ टाइम. हे सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे, नेचर आहे, बाकी खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याचे त्या माइन्सवर आणि इकडे आता परिणाम व्हायला लागले. तुम्ही डॅम तुटायला लागले, बनायला वेळ लागतो, तुटायला वेळ लागत नाही, ती व्यवस्था उभी करणे. त्यामुळे जर महायुद्ध झालं तर भारताला एक भूमिका आताच ठरवावी लागणार आहे. आता अख्खं ग्लोबमध्ये भारताच्या भूमिकेकडून प्रश्नचिन्ह येईल. म्हणून आपल्याला आपली भूमिका ठाम मांडावी लागेल की एक तर रशियाला मित्र करावं लागेल, नाही तर अमेरिकेला मित्र करावं लागेल. आणि रशिया हा मित्र भारताला गेल्या 10 वर्षात नाही मिळाला, हे जुन्या लोकांची देण आहे. तेव्हापासून संबंध सांभाळत आलेले आहे. तुमचे नातेवाईक काय तुम्ही तयार नाही केले, तुमच्या पूर्वजांनी दिले आहे तुम्हाला, हे पण विसरून चालणार नाही. त्याच्यामुळे एकमेकांना दोष देऊन आता भारतीय सरकारने थोडंसं राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून हे लक्षात ठेवायला पाहिजे, एकमेकांना दोष देणं, दोषारोप लावणं, ह्या सगळ्या भूमिकेतनं बाहेर निघून सध्या स्थैर्य आणणं ही प्रमुख भूमिका असली पाहिजे. कारण भारताला भारतीय लोकांची गरज लागणार आहे. कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांची गरज नाही आहे देशाला, भारतीय लोकांची गरज आहे. पक्ष कार्यकर्ते हे देश चालू नाही शकत. मग काँग्रेस असेल, बीजेपी असेल, कोणते असेल, तिकडले नागरिक आणि ते नागरिक जे कष्टाने जे म्हणजे शेतकरी शेती करून अन्नधान्य उगवतो, एक मॅन्युफॅक्चरिंगवाला पार्ट्स बनवतो, तर हे देशाच्या निर्माण कार्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर जे मेहनत करणारे लोक आहेत ते सगळेच आहे. एकच विचारधारेचे आहे का? नाही. त्यामुळे त्या सगळ्यांना एकत्रित कसं करता येईल, ही जर मूळ धारेवर जर तुम्ही विचार केला नाही आणि एका फक्त मुख्य विचारधारेवर जर तुम्ही तुमचीच विचारधारा ही श्रेष्ठ विचारधारा ही जर करायला गेले तर याचा परिणाम 100% महायुद्ध जर झालं तर भारताला याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. तर आता ही गरज आहे की विश्वभर हिंसा आहे, जगामध्ये तिसरं विश्वयुद्ध सुरूच झालेलं आहे, फक्त ॲटम बॉम्ब नको पडायला. तरी सुद्धा युक्रेननी ॲटॉमिक साईटवर आक्रमण केलं रशियाचं, पण रशियानी पेशन्स कॅरी केलं त्यावेळी, लक्षात घ्या. ठीक आहे, पण पेशन्सची पण एक मर्यादा आहे. तर त्यावेळी तुम्हाला ज्या जगातनं सपोर्ट भेटणार नाही त्या सर्वच भारतीयांची गरज पडणार आहे. त्या सर्वच भारतीय आज एक इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही अर्ध्या लोकांना जर भारतीय नाही आहे हे जर सिद्ध करा, आणि जर आज जपानमध्ये लोक नाही आहे, 10,000 द्या, जपानचं नागरिकत्व आहे आणि मुलांना जन्म द्या, हे जपानीज लोक म्हणत आहे. जरी त्यांची आयु 80-90 वर्ष आहे तरी तिथे नागरिकांची आवश्यकता आहे. नाही तर काही दिवसांनी तिथे नवीन पिढीत नाही राहणार, तर देश संपून जाईल. माणसं आहे तर देश आहे. ठीक आहे, मी माझ्या एकट्याच्या अस्तित्वासाठी 100 लोकांचं जर अस्तित्व संपवणार असेल तर हे उद्या माझ्यासाठी धोक्याचं आहे ना. तर चायनामधली जी जवान पिढी आहे ती आता कमी उरली आहे, जी आपली सगळ्यात जास्त आहे. म्हणून आपल्याकडे काम आहे, काम करणारे लोक आहे. तर हे लक्षात घेतलं पाहिजे, ही ताकद आहे भारताची. आपलं करून घेणं ही कला आहे, दूर करणं कला नाही आहे. आता मी माझं वैयक्तिक स्वार्थ जोपासील, माझेच लोक माझ्या देशात ठेवील, पण आजपर्यंत 100 वर्षांनी काय होईल? कारण अर्धे तो लोक भारतात सोडाय, 3 लाख लोकांनी नागरिकत्व सोडून दिलं भारताचं. का बरं? भारत आपला चांगला देश आहे, तर हे का सोडतायत? हा पण एक विषय आहे की नाही. तर गेल्या 3 वर्षामध्ये जी भावनिक स्थिती तयार होत आहे, लोक तुटायला लागले एकमेकांपासून, आणि तुटायला लागल्यामुळे संवेदनशीलता संपत आहे. त्याच्यामुळे हिंसा आणि आक्रमकता वाढायला लागली आहे. तर भारत पण काही याच्यातनं वेगळा नाही राहणार. जर याच्यावर आपण सरकार करताय काम, पण ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते होताना दिसत नसल्यामुळे ही स्थिती येऊ शकते 100%. आता कदाचित तो माझा व्ह्यू असेल, पण मी काय ज्योतिषीय भूमिकेतनं बोलतोय, कदाचित त्या भूमिका बदलू पण शकतात. पण माझा वैयक्तिक अभ्यास आतापर्यंत जो मी करत आलो म्हणजे फोरकास्ट टाकत आलो त्याच्या माध्यमातून मी हेच सांगणार आहे. धन्यवाद सर. म्हणजे एकूणच काय तर जे काही सध्या सुरू आहे, ग्रहांची स्थिती असेल किंवा संपूर्ण जगभरात जे काय सुरू आहे सगळं एकमेकांशी कनेक्टेड आहे. तर 100% सध्या जगात जे काय सुरू आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला
मार्गदर्शन केलं, स्थितीवर प्रकाश टाकला, जेणेकरून पाहणारे प्रेक्षक सुद्धा जागरूक झाले की सध्या काय स्थिती आहे, आपल्याला काय करायला हवं. स्पेशली भारताने जेव्हा युद्धाची स्थिती होईल तेव्हा आपला मित्र देश कोण असेल हे देखील समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा मोलाचा महत्त्वाचा वेळ काढून आजच्या मुलाखतीला आलात. धन्यवाद.